आज आपण मारुती इको CNG पेट्रोल मॉडेल 5 सीटरचं काय ॲव्हरेज मिळतो, काय मायलेज देते ही गाडी, आपण प्रत्यक्ष गाडी चालवून आज आपण या गाडीचं मायलेज काढणार आहोत। बडोद्यामधील एका पंपावर आपण गाडी आता घेऊन आलो आणि जेवढं शक्य होईल टाकी फुल करता येईल, टँक फुल करता येईल तेवढं आपण 14.01 एवढं लिटर गाडीमध्ये पेट्रोल बसलं। टँक फुल झालेली आहे। आता आपण पाहूया, एकदम वरपर्यंत पेट्रोल आलेलं आहे आणि आता आपण याचा ॲव्हरेज काढणार आहोत। मीटरवर इंडिकेटरवर आपण 00 सेट केले आणि इथून आपला प्रवास चालू होईल, पुढील प्रवास चालू होईल आणि आपण इको मारुती इकोचा मायलेज किती मिळतो प्रत्यक्ष एकदम ऑनेस्टली हा आपण काढणार आहेत। चला तर सुरुवात करूया। आपण 52च्या स्पीडने चाललोय। आपण बघूया आता किती वेळ चाललो, काय चाललो, अपडेट घेत राहू अधूनमधून। रात्रीचे 2 वाजले, रस्ता मोकळा आहे, रहदारी जवळजवळ थांबलेली आहे। 2 लक्झरी बस आपल्या पुढे चाललेले आहेत आणि आपला करंट स्पीड आहे 64-65 असं आपण चाललोय आता। चार किलोमीटर चाललोय तर आपला 52चा स्पीड आहे। 52 हां 50-52 वगैरे आपण चाललोय आता पॉवर ब्रिजवरून। किती मायलेज देते गाडी आज आपल्याला प्रत्यक्षात बघायचं आहे। आता आपण दिल्ली मुंबई हायवेला बडोद्यावरून एंट्री मारलेली आहे। आतापर्यंत आपण 19 किलोमीटर अंतर चाललंय। हा आला आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे। वातावरण थंड असल्यामुळे गाड्यांची वाहनांची ये जा चालू आहे। आपल्या गाडीने आता स्पीड पकडलाय बऱ्यापैकी। ऐंशी 85च्या स्पीडने आपण चाललोय असंच। 20 किलोमीटर अंतर कापलंय आपण आता आपण 100च्या स्पीडने चाललोय। तशी वाहनं कमीच आहेत, स्पीडमुळे पण काही समजून येत नाही कारण प्रत्येकजण 100च्या वरच चाललेला आहे। All this time, I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use.
रात्रीचे 6:35 झाली आहेत. जवळजवळ 175 किलोमीटरचा प्रवास आपण केलेला आहे आणि 59-60 साधारणतः 50-60च्या स्पीडने आपण चाललो आहे. तेव्हा एकदा पेट्रोलची टाकी फुल करू की आपल्या गाडीने काय मायलेज दिला. थोडासा आम्हाला प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही स्पीड कमी केला आणि नॉर्मल स्पीडने अगदी 50-60च्या स्पीडने आम्ही जातोय. बघूया आता एकदा इथे बाहेर निघालो एक्सप्रेस वे सोडून वेळी पेट्रोल भरून टाकी फुल करू. एक्सप्रेस वे सोडून आता आपण बाहेर निघतोय. एक रस्ता जातो सापुताराकडे, नाशिककडे आणि आपण आता वळण घेतलेलं आहे मुंबईकडे. आपण आता मुंबईच्या रस्त्याला लागले. समोर आता एखादा पेट्रोल पंप आला की त्याच्यावर आपण पेट्रोल टाकू आणि आपल्या गाडीने काय ॲव्हरेज दिलं, काय मायलेज दिलं ते माहीत पडेल. दोनशे 3 किलोमीटर आणि 700 मीटर पेट्रोल बसलं आहे. 12.64. आता आपण ॲव्हरेज काढू. 203.07. 12.64. 12.64 म्हणजे 16.11चा ॲव्हरेज मिळाला गाडीमध्ये पेट्रोलला. पेट्रोलला ॲव्हरेज मिळाला 16.11 म्हणजे गाडी 16चा ॲव्हरेज पेट्रोलवर देते. हे सिद्ध झालं आता.